राहिलंच नाही की ते काय होतं सगळी मिरची आणि केळी 600 झाडं पडले. हा काय ऊस आहे हा ऊस आहे काहीच राहिलं नाही. 600 झाडं पडले 2000 मध्ये. काहीच राहिलं नाही. ही 8-10 दिवसात चालू झाली ती गारांनी बघा रोड एवढे मोठे झाले होते थोडासा झाड फुलकळी लागली होती ना. हरभरा काढत होती. हो राज्याच्या उपमुख्यमंत्री डोळ्याला लागेल नाही काय दाखव काय झालं जेवढं मोठं फळ सुरुवात 2 दिवसात खराब होऊन जाते काळ पडून जाते पानं गेल्यामुळे जीवनसत्वच मिळत नाही आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करून टाकावं लागेल. रोटर मारून टाकायचं रोटर नाही तर कट करून बुडा करून त्याला फडवा धरावा. किती दिवसाचं आहे आता 7 महिने आता म्हणजे आता येण्याचं होतं आत तिकडे बरीच झाडं पडली 6 एकर आहे विषय नाही त्याचा म्हणजे 6 एकर आहे अन्नाचं स्टोर 6 एकर आहे फारच वाईट झालं मी ते बघितलं गारांचा खच बघितला सगळ्या मोबाईल मागे म्हणजे नाही हे बुडाला सुद्धा हे झालं काहीच राहिलं नाही कटच करून तेवढाच दिवस त्याला जाणार पण हे सुधारणारच नाही नाही हे काढावंच लागणार फडवाच धरावं लागणार. लागणीचं पहिलं पीक गेलं पहिलं पीक गेलं आणि खोडव्याला किंमत ही येत नाही. रेट सगळं म्हणजे खत झालं गारच धरले हा नवीन आलाय आता हा हा नवीन आता हे जी परत तयारी ह्याला पूर्वी पहिल्यापासून वहिनी मागच्या वेळेस 3 महिन्यापूर्वी जवळ 4 लाख रुपये घालून सगळे शेणखत वगैरे भरले आता सगळी परत कळी वगैरे गेली हा तर चांगला आहे बरं नाही त्याची कळी गेली ना 1 वर्ष वाया गेली हा 1 वर्ष कळीवर होतं हा कळीवर होतं आणि ह्याला चांगलं हे झालं होतं रे